चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. अगदी महालक्ष्मी दूध संकलन केंद्र पिलू यांचे सर्वा अतुल भैया भैस यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय विकेट हॅट्रिक साठी. स्ट्राइक वरती रणजित. स्ट्राइक वरती मात्र आपल्याला रणजित पाहायला मिळतील. सायरा 11 पिलीव या संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती महाराणा प्रताप 11 पिलीव या संघाकडून अक्षय. पहिला चेंडू सुरेख चेंडू ऑफ कट. चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. आणि नक्कीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर शेन वॉर्न यांच्या माध्यमातून जवळजवळ 40 ते 45 डिग्रीचा एक चेंडू वळवण्यात आला होता आणि त्यांनी मात्र इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू माईक गॅटिंगमला अशा पद्धतीने बाद केलं होतं आणि त्या चेंडूला मात्र बॉल ऑफ द सेंचुरी म्हणून ओळखलं जातं. खरं तर सुंदर चेंडू टाकला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फलंदाजाला मात्र 4 ओखांनी चित केलाय, जकडून ठेवलाय. सुरुवातीचे पॉवर प्लेचे षटक फार महत्वाचं असतं मित्रांनो, कारण दोनच खेळाडू आपल्याला डिपला पाहायला मिळतात. उर्वरित खेळाडू मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये असतात. नक्कीच आपल्याला पंच कंटिन्यू पंचगिरी करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल, कारण खेळाडू इकडे तिकडे होत राहतात परंतु पंच मात्र एकाच जागेला उभे असतात. कोणाचा तडाखा देखील वाढलाय आणि त्यामध्ये चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. चांगली अंपायरिंग आपल्याला बघायला मिळते दोन्ही पंचांच्या माध्यमातून. थोडं फील्ड मध्ये आता चेंजेस. कट करण्याचा प्रयत्न, अपील मात्र जोरात केली जाते परंतु पंचांनी मात्र अपील फेटाळून लावली आहे. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडू डिलिव्हर केलेत आणि 4ही चेंडू मात्र डॉट आलेत. अद्याप एकही धाव फलकावरती पाहायला मिळत नाही. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचं षटक अगदी सुंदर टाकलं जातंय अक्षयच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी बघायला मिळते आहे. पाच चेंडू डिलिव्हर केलेत आणि 5ही चेंडूवरती एकही धाव खर्च केलेली नाही. मेडन षटक येईल का बघूया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सूर्यफटा बॅकफुट वरती जाऊन कट केलाय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळतोय परंतु 2 धावा मिळतील. षटक मात्र समाप्त. पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर सुरुवातीचे 5 चेंडू मात्र डॉट फेकलेत आणि त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती फक्त आणि फक्त 2 धावा जमा करता आलेत. म्हणजे पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त, 2 धावा. पॉवर प्लेचा खेळ मात्र संपलाय. पहिले षटक समाप्त झाले. आता मात्र टिपला तुम्ही 5 खेळाडू तैनात करू शकता. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 42 धावांची गरज असेल. चौदाच्या सरासरीने धावफलकावरती धावा जमा करायच्या आहेत प्रति षटक. 18 चेंडू मध्ये 42 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती विशाल. गोलंदाजी मार्कवरती विशाल आपल्याला पाहायला मिळतील. फील्ड मध्ये नक्की चेंजेस आपल्याला बघायला मिळत आहेत. एकंदरीत बघितलं तर डीपला 5 खेळाडू. आपण जर विचार केला तर ऑफ साइडच्या दिशेने विचार केला तर नक्कीच लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेग अशा पद्धतीचं आपल्याला फील्ड क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळत आहे. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त. विकेट. पंच. चेंडू डेड. मृत चेंडू. चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही. सुरेख फटकाय परंतु चेंडू नक्कीच करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येतोय षटकार. इट्स अ मॅसिव्ह हिट, स्पेक्टॅक्युलर हिट, मॅजेस्टिक हिट, कॉलोनियल हिट. सुरेख फटकाय प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. डीप मिड विकेटची दिशा पडून चेंडू जातोय आर पार सीमा पार. हवाई सफर करण्यासाठी षटकार.
इट्स मॅसिव्ह हिट. नक्कीच आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर बघितलं तर मित्रांनो ऐतिहासिक नोंदीनुसार 164 मीटरचा षटकार मारला होता अल्बर्ट ट्रॉट यांनी अगदी लॉर्ड्सच्या मैदानावरती, आणि चेंडू तो शक्यप्राय गुमवला होता, हरवला होता. आता बघितलं तर धावफलकावरती टोटल धावसंख्या झाली आहे 14. येणारे 16 चेंडू 30 धावांची गरज. त्यानंतर विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या रेकॉर्डनुसार शाहिद आफ्रिदी 153 मीटरचा षटकार दक्षिण आफ्रिका विरुद्ध 2013 मध्ये. यावेळी सुरेख चेंडू परंतु वाईड, पंचांकडून मात्र दिशाहीन चेंडूची घोषणा केली आहे. त्यानंतर ब्रेटली ऑस्ट्रेलियाचा खेळाडू, त्याच्या माध्यमातून वेस्ट इंडिज विरुद्ध 143 मीटरचा षटकार मारला होता दूर. फटका थोडासा फसलाय, लॉंग ऑन वरून खेळाडू दूरवरून धावत आले परंतु झेल मात्र टिपता आलेला नाही. तोपर्यंत धावा एकूण पूर्ण केल्या, धावून पूर्ण. आता बघा, नजर हटी दुर्घटना घटी, दिवसा ढवळ्या धावेंची चोरी. टोटल किती धावा? 6 धावा अर्थात षटकारच. टोटल धावफलकावरती धावसंख्या 21. यावेळी सुरेख फटका प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. चेंडूचा मात्र धूर काढला जातोय. फलंदाजाला रंगात, चेंडू पाठवलाय ढगात. फलंदाजाला सापडलाय सूर, चेंडूचा काढलाय धूर. षटकार, डीप स्क्वेअर लेग. टोटल धावफलकावरती धावसंख्या 27. बघा, सामन्यात पुनरागमन झालंय. पहिलं षटक फक्त आणि फक्त 2 धावेंचं होतं पॉवर प्लेचं, तिथून मात्र पुनरागमन केलंय आणि फलंदाजी करणारा आपण फलंदाज पाहतोय आकाश. पुन्हा एकदा सुरेख फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त दर्शक बनून राहतील. दुसरा कोणताही पर्याय नाही. चेंडू जातोय सलग 6 धावांसाठी येतोय षटकार. टोटल धावफलकावरती धावसंख्या झाली 33. सामना होता कुठे आणि आलाय कुठे बघा मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधीही सामना बदलू शकतो, कारण क्रिकेटमध्ये झेल फार महत्वाचे असतात, फील्ड फार महत्वाची असते. तसं पाहिलं तर 4 षटकार मारलेत आणि एक षटकार आलाय परंतु त्या 6 धावा धावून काढलेत. म्हणजे बघा, एका षटकामध्ये सामना इकडचा तिकडे होतोय. सुरेख फटका, पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा हल्ला चढवलाय आणि सुंदर फटका येतोय. 6 धावांसाठी येतोय उत्तुंग असा, गगनभेदी, गगनचुंबी षटकार. टोटल धावफलकावरती धावसंख्या झाली ती 39. बघा, सामना होता कुठे आणि आलाय कुठे मित्रांनो. आता मला वाटतं 12 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये 5. अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर हर्षल हरमन गिब्स यांच्या माध्यमातून 2007 मध्ये वर्ल्ड कप मध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार, अगदी नेदरलँडचा गोलंदाज डॉन व्हॅन बंगे यांच्या विरुद्ध. यावेळी सुरेख फटका, गोलंदाजी मार्क वरती मला वाटते कदाचित अंकुश. बघितलं तर धाव मिळाली ती 2. 41 धावसंख्या. यावेळेस उसळी घेणारा चेंडू, सुंदर चेंडू बघायला मिळाला. पुन्हा एकदा पुढील चेंडू, विकेट काढण्याचा प्रयत्न प्रॉपर मिडल ऑफ द बॅट होत नाहीये परंतु स्क्वेअरला मात्र क्षेत्ररक्षक धावत आलेत आणि फक्त 2 धावांची गरज असेल. 9 चेंडू 2 धावा. सामना होता कुठे आणि आला कुठे. कदाचित वाटलं शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाऊन पोहोचेल परंतु यावेळेस सुरेख फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी येतोय विजयी षटकार. कॉंग्रॅच्युलेशन आकाश आणि सायरा 11 पिलेव. आकाश यांच्यासाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ऑनलाईन असेल, ऑनलाईन चेक करा.